नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी गोड बुंदी करणार आहे। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एकदम साधी आणि सोपी अशी प्रसादाची बुंदी। चला मग ते साहित्य बघू। हे बघा, मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। एक पातेलभर घेतलेलं आहे। छोटं पातेलं आहे ही, तुम्ही कुठल्या पण कपाने घेऊ शकता। मी एक पातेलभर असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। घरचं पीठ मी डाळीचं केलेलं आहे। ही कळ्या करण्यासाठी मी एक कप घेतलेला आहे। आता ही बाजूला ठेवून देणार आहे। एक पातेलं घेतलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये ही बेसन मी ओतून घेणार आहे। मी सगळं असं बेसन ओतून घेतलेलं आहे। हे बघा, एवढं माप आहे या पातेल्याचं, छोटं माप आहे। हे बघा, हे असं झालेलं आहे पीठ। जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट बी नाही, असं मिक्स करून घेतलेलं। थोडं थोडंच पाणी टाकून हे करायचं आहे आणि जास्त पातळ नाही बरं का करायचं। पातळ केलं ना मग त्यात तेल बसतं या, त्यामुळे जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट बी नाही करायचं, मिडियम करायचं एकदम। मी चांगलं असं हे करून घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे। आता याच्यावर झाकून ना 10 मिनिटं मी बाजूला ठेवणार आहे। 10 मिनिटं आता ही बाजूलाच ठेवून देणार आहे। हे बघा, ज्या पातेल्याने आपण पीठ घेतलेलं आहे ना बेसनचं, त्याच पातेल्याने मी पातेलं भरून एवढी मी साखर घेतलेली आहे। हे बघा, ज्या पातेल्याने पीठ घेतलं होतं ना एक पातेलं, त्याच पातेल्याने मी एक पातेलं एवढी साखर घेतलेली आहे। आता या पातेल्यात साखर टाकून घेतलेली आहे। आता ही पातेल्यामध्ये एक पातेलं साखर घेतली ना तर अर्ध पातेलंच पाणी ओतायचं। हे बघा, अर्ध पातेलं मी पाणी ओतलेलं आहे। हे बघा, आता ही गॅसवर असंच ठेवून देणार आहे। याचा पाक करून घेणार आहे। पाक करण्यासाठी मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे। तुम्हाला थोडा पातळ पाक असेल वाटत असेल तर थोडंसं पाणी जास्त ओता। मी थोडं घट करणार आहे म्हणून मी थोडंसंच पाणी ओतलेलं आहे। आता ही गॅसवर ठेवून देणार आहे। हे बघा, मी गॅसवर ठेवून दिलेले। आता ही सगळी साखर अशी इरगुळ देणार आहे, अशी हलवत राहायचं आहे। मग सगळी साखर अशी इरगुळते या, पूर्ण इरगळून घ्यायची। घट असा पाक करायचा आहे थोडासा। तुम्हाला घट नको असेल तर थोडंसं पाणी पण वाढवू शकता। एका पातेल्याने मी घेतलेले एकच माप करा। एक पातेलं मी बेसन घेतलं, एक पातेलं मी साखर घेतलं आणि अर्ध पातेलं मी पाणी ओतलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स शिजवून घेणार आहे पाक होईपर्यंत। तवर पाक शिजतोय तवर आपण कळ्या पाडून घेऊया। हे बघा, ही पाक आता शिजून असा तयार झालेला आहे, घट्ट पाक झालेला आहे। बघा, लय तार पण अशी तयार नाही केलेली बरं का, एकदम चिपचिपा असा घट्ट तयार झालेला आहे। हे बघा, चिपचिपा असं झालेला आहे। लय घट बी नाही आणि लय ही पण नाही, लय पातळ बी नाही बरं का पाक ठेवायचा, नाहीतर मग ते असं गोड नाही ते लागणार कळ्या। त्यामुळे गोड लागण्यासाठी थोडासा घट्टच पाक करा। पाक तयार आहे। आता ही बंद करून ठेवणार आहे मी। हे बघा, आता 10 मिनिटं झालेली आहे ती। आता यावरचं झाकण उघडून घेते। मस्त असं पीठ भिजलेलं आहे। हे बघा, आता काय करायचं, याच्यात थोडासा खायचा सोडा टाकायचा, चिमटभर एकदम। मी चिमटपेक्षा बी कमी घेतलेला आहे। कमीच घ्यायचा, नाहीतर काय होतंय तेल बसते, त्यामुळं थोडासा कमीच घ्यायचा। मिक्स करायचा, चांगलं मिक्स करायचं। जेवढं मिक्स करचाल ना पीठ तेवढं मस्त अशी कळी पडते। आणि थोडासा मी कलर टाकणार आहे। हे बघा, ही भगवा कलर आहे, मी थोडासा टाकणार आहे। मिक्स करून घेणार आहे, चांगला मिक्स करून घ्यायचा कलर, म्हणजे कलरफुल दिसतात ना।
चांगले असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं चांगलं पीठ असं मिक्स करून घ्यायचं. तेव्हा किती मस्त झालेलं आहे पीठ. आता ह्याच्या कळ्या पाडून घेऊया. हे बघा तेल तापत ठेवलंय. ही वडे उकडायची चाळण आहे बरं का. मी वडे उकडायची चाळण घेतलेले. तेव्हा असं पीठ थोडंसं वतायचं, जास्त नाही. किती मस्त अशा कळ्या पडल्यात बघा. लगे अशा काढून घ्यायच्या बघा. लय कडक झाले ना मग ते कडक खायला चांगले नाही लागत ना, त्यामुळे लय कडक होऊ नाही द्यायच्या. तुम्हाला एक दाखवते. हे बघा अशा मऊ झाल्या पाहिजे का, अशा मऊ झाल्या पाहिजे त्या, अशा लय कडक. हे बघा सगळ्या अशा तयार करून घ्यायच्या त्या आणि लगे काढून घ्यायच्या बरं का. हे बघा अशा प्रकारे कळ्या तयार आहेत त्या. मस्त अशा कळ्या खुसखुशीत झालेल्या आहेत तयार बघा. तेलकट नाही काय नाही. काय भागामध्ये याला बुंदी म्हणते ते आणि आपल्या सोलापूर भागामध्ये याला कळ्या म्हणते ते. तर ही कळ्या तयार आहेत त्या. आता ही पाकात टाकून घ्यायच्या. आता ही पाक थोडासा नॉर्मली गरम आहे बरं का, जास्त नाही. आता ही सगळ्या आहेत ना कळ्या केलेल्या आहे टाकून घ्यायच्या. मी थोडासा असा कलर टाकलेला आहे त्यामुळे मस्त असा कलर आलेला आहे याला कळ्याला. आता हे काय करायचं, असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. चांगलं असं पाकात मूर द्यायचं. चांगलं असं भिजवून घ्यायचं पाकात. हे असं आणि 5 मिनिटं झाले का थोडंसं हलवून घ्यायचं. 5 मिनिटं झाले का असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. आता काय करणार आहे, याच्यावर झाकण का नाही असं ठेवून 1 तासभर तर हे झाकून ठेवणार आहे. 1 तास झालेला आहे. मी 1 तासानंतर आता झाकण उघडते. ह्याच्यावरच बघा मस्त अशा मुरलेले आहेत हे बघा. हे बघा हे असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बरं का. हे जर तुम्हाला आता वाटत असेल ना याच्यात हे असा पाक आहे अजूनही नाही झाल्या, असं असं हलवून ठेवलं का नाही तर पाक आपोआप असा घट्ट होतो. असं मिक्स करून घ्यायचं बरं का. असं मिक्स करून घ्यायचं आणि एक ताट घ्यायचं आणि त्या ताटात ओतायचं. सगळं मी ओतून घेतलेलं आहे. आता हे असं हवेला ठेवून देणार आहे. घट्ट होतंय, एकदम घट्ट होतोय बघा. आता हे हवेला असंच ठेवून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे अशा ही सुकून गेलेले ते बघा मस्त असे हे झालेले त्या कळ्या भारी झालेले त्या बघा. मस्त अशा झालेल्या त्या तयार आहे त्या आपल्या कळ्या खायला. या मग खायला कळ्या.